दिंडोरी हे असं ठिकाण आहे ना जिथे कितीही वेळेस जाऊ दे तरी मन काही भरत नाही. आणि आजचा दिवस सुद्धा तसाच खास होता आणि त्यामुळे मी पहिल्यांदा तिथेच जाण्याचं ठरवलं. कारण आज होते आमची ॲनिव्हर्सरी. आता ॲनिव्हर्सरीच्या दिवशी दिंडोरीला जाऊन दर्शन घेण्याचं जे सुख आणि समाधान आहे ना, ते फक्त स्वामी भक्तांनाच माहिती असणार. असं तर अधनं-मधनं भरपूर वेळेस दिंडोरीला जाणं होतं, पण आनंदाचे, सुखाचे काही क्षण जर आपण अशा प्रकारे मनाला आवडणाऱ्या ठिकाणी जाऊन जर सेलिब्रेट केले ना, मनाला अजून शांतता आणि सुख समाधान वाटतं. तसंच काहीसं माझं आहे. मी दिंडोरीला कितीही वेळेस आणि कधीही जाऊ शकते. आणि दिंडोरीला जाण्यासाठी ना आम्ही वेळ काळ काही बघत नाही. मनात आलं की लगेच निघतो आम्ही दिंडोरीला जाण्यासाठी. तिथे गेल्यानंतर जे आत्मिक समाधान मिळतं ना त्याची आणि आतमध्ये गेल्यानंतर खूप छान आमचं दर्शन झालं. खूप शांतता होती मध्ये. यानंतर ना इथे आसपासचे दुकानं आहेत तर मग असा फेरफटका मारतेच मी. मध्ये काही नवीन वाटलं तर घेत असते. इथे ठेवलेल्या छोट्या छोट्या स्वामींच्या मूर्ती, स्वामींचे हार अगदी मनाला मोहवून टाकतात. असंच बघता बघताना मला आठवलं की मला अजून एक गुरुचरित्र पारायणाचा जो ग्रंथ आहे ना तो हवा आहे. तर तो मी इथे बघत होती आणि मी तो घेतला सुद्धा. आता अजून एक पारायणाचा एक ग्रंथ का घेतला ते मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे. कारण खूप आनंदाची गोष्ट घडणार आहे जी मी तुमच्यासोबत नक्की लवकर शेअर करणार आहे. मागच्या वेळी नर्सरीमध्ये गेलो तर खूप झाडं आणली, पण माती काही आणलेली नव्हती. म्हटलं आता माती घेऊया, तर रस्त्याने एक छान अशी नर्सरी दिसली. मग तिथे गेलो तर अजून काही गोष्टी घेतल्यात. त्या झाडं लावेल ना तेव्हा तुमच्यासोबत शेअर करेन. आणि तिथेच झाडंसुद्धा घेतली. यानंतर ना पुढे फ्रूट मार्केटमध्ये गेलो कारण काही फ्रुट्स वगैरे घ्यायची होते. तिथून खूप सारे फ्रुट्स घेतले, आंबे घेतले आणि एक फणससुद्धा घेतला. आणि नाशिकला पेठ रोडला हे खूप मोठं असं फ्रूट मार्केट आहे. तर तिथे अशा प्रकारे फ्रुट्स वगैरे घेतले आणि मग पुन्हा आम्ही